क्लब हाऊस हे व्हॉइस बेस ॲप असून त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक ग्रुप बनवून त्यामध्ये संभाषण करतात. सदरचे ॲप एका महिलेने मोबाईल फोनमध्ये डाउनलोड करून ते लॉग इन करून चालू केले होते. महिलेला जसा वेळ मिळेल तसे मी सदर ॲपमधील माहितीच्या आधारे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जॉईन करत असे. त्यामध्ये लाईव्ह चर्चा होत असत. त्यामध्ये एक स्पीक अप इंडिया हा ग्रुप असून तो ओमप्रकाश बिश्नोई यांनी तयार केलेला आहे. त्यामध्ये विविध शीर्षकांनुसार रूम डिस्कशन चालत असतात. त्यामध्ये राजकीय घडामोडींबाबत जास्त प्रमाणात चर्चासत्र होत असते. तसेच क्लब हाऊस प्लॅटफॉर्मवरील सदस्यांचा गँग्ज ऑफ क्लब हाऊस या नावाचा टेलिग्राम ग्रुप देखील तयार केला असून त्यात सदर महिला सदस्य आहे. क्लब हाऊस प्लॅटफॉर्मवरील काही सदस्यांनी स्पीक अप इंडिया या ग्रुपमधील महिलांबाबत केलेल्या अश्लील वक्तव्याचे व्हिडिओ व ऑडिओ रेकॉर्डिंग गँग्ज ऑफ क्लब हाऊस या टेलिग्राम ग्रुपवर तसेच महिलेचे पर्सनल टेलिग्रामवर शेअर केले आहेत. सदरचे ऑडिओ ऐकून व व्हिडिओ पाहून महिलेला समजले की ओमप्रकाश बिश्नोई व राहुल शर्मा नावाचे इसम हे महिलांबाबत अतिशय अश्लील वक्तव्य करून शिवीगाळ करत असतात. ते पाहून माझे मनामध्ये लज्जा उत्पन्न झाली. त्यामुळे मी स्पीक अप इंडिया या ग्रुपला तसेच ओमप्रकाश बिश्नोई याचे क्लब हाऊस आय डीला व राहुल शर्मा याचे क्लब हाऊस आय डीला देखील पीडित महिलेने रिपोर्ट केले होते. त्यानंतर देखील ओमप्रकाश बिश्नोई व राहुल शर्मा यांनी तयार केलेल्या आय डी देखील पीडित महिलेने वारंवार रिपोर्ट केलेले आहे. तसेच ओमप्रकाश बिश्नोई याचे स्पीक अप इंडिया या ग्रुपमध्ये त्यामुळे त्याचे क्लब हाऊस आय डी सस्पेंड झाला होता. त्यामुळे बऱ्याच चर्चासत्रांमध्ये तो पीडित महिलेवर राग व्यक्त करत होता. ओमप्रकाश बिश्नोई व राहुल शर्मा यांनी क्लब हाऊस या व्हॉइस बेस ॲपमधील द अल्टिमेट कॉल आउट रूम या नावाचे चर्चासत्रांमध्ये माझी पर्सनल माहिती सर्वांना शेअर करून पीडित महिलेचे व तिच्या आईवडिलांची देखील पर्सनल माहिती सार्वजनिक करण्याची धमकी दिली. तसेच ओमप्रकाश बिश्नोई याने दुसऱ्या एका चर्चासत्रामध्ये वर नमूद अश्लील शब्द व शिवीगाळी तसेच धमकी दिली. तसेच ओमप्रकाश बिश्नोई व विवेक सुरोलिया याने माझे राहते घराचे दरवाजासमोर व सोसायटीमध्ये येऊन पीडित महिलेचा पाठलाग केला. म्हणून पीडित महिलेने ओमप्रकाश बिश्नोई, राहुल शर्मा व विवेक सुरोलिया यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला असून नेरूळ पोलिसांनी ओमप्रकाश वाघजीभाई बिश्नोई, राहुल सुरेश शर्मा, विवेक सुरोलिया यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66 ई, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 72, भारतीय न्यायसंहिता कलम 75, भारतीय न्यायसंहिता कलम 78, भारतीय न्यायसंहिता कलम 74, भारतीय न्यायसंहिता कलम 79, भारतीय न्यायसंहिता कलम 296, भारतीय न्यायसंहिता कलम 351, भारतीय न्यायसंहिता कलम 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास नेरूळ पोलीस करीत आहेत. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.